जय भवानी. श्री तुळजाभवानी मातेची दररोजची दैनंदिन पूजा अर्चा करण्याचा मान श्री तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाला असून गेल्या अनेक दशकापासून शेकडो वर्षापासून देवीची धार्मिक विधी सर्व भोपे पुजाऱ्यामार्फत केली जाते. अशा असताना मंदिरची आणि देवीची आस्था पूर्वीपासूनच भोपे पुजाऱ्यांनी सांभाळलेली आहे. ज्यावेळेस अफजल खान तुळजापूरती आक्रमण करून मंदिर उद्ध्वस्त करण्यासाठी आलेला होता, त्या काळात सुद्धा देवीचं संरक्षण भोपे पुजाऱ्यांनी केले आणि वेळोवेळी भोपे पुजाऱ्यांना देवीच्या आणि मंदिराच्या संरक्षणासाठी सुद्धा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी बलिदान दिलेलं आहे. असं असताना आज या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार होत आहे आणि जीर्णोद्धार होत असताना काशीवरून पद्मश्री परमपूज्य गणेश द्रविड शास्त्री यांना मंदिर संस्थांनी बोलावून वास्तुचालन विधी करून घेतला, जेणेकरून हा जीर्णोद्धार व्यवस्थित पार पाडावा. आणि असं करत असताना त्यांनी देवीच्या समोर एक अतिप्राचीन तलवार ठेवून देवीच्या आयुधांचे तत्व त्या तलवारीत काढून ती तलवार मंदिरात दररोज पूजा केली जावी असे त्यांनी सांगितले होते. परंतु मंदिर संस्थानं आणि महंत तुकोजी बुवा यांनी षडयंत्र रचून ती तलवार मंदिराच्या बाहेर मठामध्ये ठेवलेले आहे आणि भविष्यामध्ये मंदिर गाभारा आणि शिखर पाडून त्यांना देवीची मूर्तीसुद्धा त्या मठामध्ये हलवायचा त्यांचा घाट आहे. आणि या कामी मंदिर संस्थांचे व्यवस्थापक तहसीलदार त्यांना हातभार लावत आहे आणि यांचा हा कुटील डाव आम्ही हाणून पाडण्याबाबत आम्ही प्रयत्न करत आहोत. याचा मनाला राग धरून तहसीलदार जाणून बुजून मनमानी कारभार करत आहेत. जे मंदिरामध्ये निजाम कायदा प्रचलित कायदा आहे आणि प्रथा परंपरा आहेत त्या समजून न घेता चुकीच्या पद्धतीने कारभार करत आहेत आणि त्यांनी जाणून बुजून त्रास द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे. परंतु आम्ही अफजल खानाला जुमानलो नाही तर आताच्या ह्या आधुनिक अफजल खानाला आम्ही जुमानणार नाहीत. देवीचं संरक्षण, पवित्रता आणि देवीचे दागिने असतील किंवा भक्तांच्या ज्या काय श्रद्धा असतील त्या जपण्यासाठी भोपे पुजारी सक्षम आहे. आता महाग देवीचे अतिप्राचीन दागिने गहाळ झाले, तेच प्रकरण हायकोर्टात आहे, प्रलंबित आहे गेल्या अनेक वर्षापासून. असा असताना ती पवित्र तलवार मंदिर संस्थांनी देवीजवळ ठेवणं अपेक्षित होतं, परंतु ती तलवार मंदिरामध्ये ठेवलेली नाही. तुकोजीबुवा गंगणे यांच्या मठामध्ये ती तलवार ठेवलेली आहे. ते अत्यंत चुकीचं आहे. आम्ही मंदिर संस्थांच्या व्यवस्थापकाला, तहसीलदारांना वारंवार लेखी असेल आणि तोंडी असेल त्यांना तलवार कुठं आहे, कुठं ठेवली, तुम्ही कुठला विधी केला, कसा विधी करून घेतला आम्ही विचारलं त्यांना, तरी आम्हाला उडवाउडीची उत्तर दिले, असं झालाच नाही असं. आणि आता नव्यानं प्रसिद्धीपत्रक काढून ह्या सगळ्या प्रकरणावरती पांघरून घालण्याचा घाट ह्या तहसीलदार अरविंद बोळंगे साहेबांनी केलेला आहे. त्यामुळं आता भोपे पुजारी आम्ही या अरविंद बोळंगे जे तहसीलदार आहेत त्यांची तात्काळ हकलपट्टी करण्यात यावी या संदर्भात आम्ही लवकरच तीव्र आंदोलन करणार आहोत. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.